वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख बसे तुझे पायी मज ठेवितेची ठाई माझी अल्प ही वासना तू तो उदारांचा राणा सुख बसे तुझे पायी मज ठेवितेची ठाई तुका म्हणे भोगे पिना केली धाव वेगे सुख बसे तुझे पायी मज ठेवितेची ठाई विठ्ठला विठ्ठला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मंगल भावना लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख बसे तुझे पायी मज ठेवितेची ठाई प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून महाराज जो अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक अशा देवाकडे तुकाराम महाराज प्रार्थना करतात, अर्थात एक प्रकारचं मागणं करतात, विठ्ठला विठ्ठला आज नाम सप्ताहातील उपांत्य दिवस आहे, अर्थात ही जागराची सेवा आहे, 7वा दिवस आहे। ज्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे ते म्हणजे आपण सर्वांचे श्रद्धेचे स्थान असणारे आणि ज्यांचं लक्षण चांगलं आहे असे आपले लक्ष्मण बाबा त्यांची 3री पुण्यतिथी आहे। त्या निमित्ताने हा कार्यक्रम चालू आहे आणि अशा या कार्यक्रमातील आजची ही कीर्तन सेवा आपल्या संस्थांचे अध्यक्ष ज्येष्ठ गुरुबंधू सुखदेवजी महाराज उर्फ कन्हैया महाराज आणि सर्व काही विश्वस्त मंडळ त्यामध्ये अगदी बारीक चिरीक काम करणारे आमचे विद्यार्थीच आहेत असे आमचे भंगदास महाराज पाटील आणि उपस्थित
विश्वस्त तुळशीराम महाराज गरड, त्याचप्रमाणे या संस्थांच्या बद्दल ज्यांचं अतीव प्रेम आहे असे बालकृष्ण महाराज भागवतकार आणि बरेच मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहे. आणि त्यातील ज्यांचं आगमन आजच झालं असे गुरुवर्य नतुशिंग बाबा यांच्या संस्थांचे उत्तराधिकारी संजय सिंग महाराज, ते आज उपस्थित झाले आणि भरपूर मंडळी आहेत. कार्यक्रम छोटा पण तसे या ठिकाणी बरेच मोठे लोक उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे वाल्मिकी महाराज आहेत, मृदंग वादक रोहित महाराज आहेत. त्याप्रमाणे आमचे सदू महाराज आहेत, किशोर महाराज, महाराज, आमचे जनार्दन महाराज उत्तम पूजा करतात आणि त्यांनी सर्वांना आकर्षित करून घेतलं. मी 2 दिवस अभ्यास केला. सर्वांच्या मनपसंतीचे पुजारी आहेत आणि म्हणून त्यांची योजना या ठिकाणी झालेली आहे. त्याचप्रमाणे आमचे तीर्थराज भावी काळातील मोठे महाराज होते आशीर्वाद. त्याप्रमाणे आमचे स्वप्नील महाराज, स्वतः महाराज हे नाव गुरुवर्य नतुशिंग बाबांनी दिलेलं आहे. कोणतं नाव? स्वप्न महाराज, स्वप्नील नाव होतं पूर्वी. त्याचप्रमाणे आमचे ओंकार महाराज, रामकृष्ण महाराज. त्याप्रमाणे आमचे हे प्रवीण महाराज मृदंग वादक आणि हे छोटे खाणी आमचे दिगंबर महाराज हे उत्तम गायक आहेत. ते नेहमी आमच्या सेवेला असतात. अशी संस्थेने योजना तशी केलेली आहे. आणि आमचे बालगंधर्व म्हटलं तरी चालेल, स्वर्गंधर्व म्हणजे कोमल महाराज आणि त्याच अधिकाराचे आमचे या भूमीचे सुपुत्र कृष्णा महाराज आहेत. आणि नंतर आमचे आळंदी क्षेत्रात वास करणारे ओंकार महाराज आहेत. आणि अगदी हिरिरीने काम करणारे खडाना खडा ज्यांना या ठिकाणचा माहीत आहे आणि सर्व अंग झोपून सेवा देणारे म्हणजे भंडात महाराज पाटील आहेत. आणि ज्यांचं या ठिकाणी चांगलं भागवत झालं, भागवत कथा एकही कथा त्यांनी सोडली नाही, सगळ्या कथा घेतल्या असे शिवाजी महाराज, ते देखील आमच्या संस्थेमध्ये शिकलेले आहेत. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये, जोग महाराजच्या संस्थेमध्ये. आणि शेवट म्हणजे आमचे संजय सिंग महाराज, यांच्या कार्याला तर तोड नाही जोड नाही. त्यांना कुठेही टाका, ते कुठेही तयार असतात. काही बाहेर गावची आलेली मंडळी आहेत. त्यामध्ये आमचे कदमदादा आहेत, देवरे सर आहेत आणि आमचे पांडुभाऊ नांदगावकर आहेत. आणखी काही मंडळी आलेली आहे. लक्षात आलेले ते मामा आहे, सर्वांचे मामा म्हणतो तसे ते सर्वांचे मामा. आणि आळंदीला देखील त्यांनी अनेक वर्षे वास्तव्य केलं. असे कठड्याचे आपले मामा आणि गावकरी मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ आणि परिसरातील देखील काही लोक आहेत असं गणित होत. तेव्हा सर्वांचे नावं काही पाठ नसतात.
आणि आमचे स्पीकरवाले चांगली सेवा देतात. तर सेवा देणारे आणि त्याप्रमाणे विनकरी महाराज आहेत. सर्वांच्या खेळीमेळीने चाललेली सेवा, त्यातल्या या ठिकाणी तुम्हा सर्वांचंच कौतुक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे महिला मंडळाचं कौतुक हे आवर्जून केलंच पाहिजे. खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम महिला मंडळ दरवर्षी उचलून धरतो. बरं, जरी याला काही कमी जास्त असेल, महिला मंडळ चांगलं आहे, त्यांनी जर मनात धरलं तर काय होणार नाही, सगळं काही होऊ शकतं. आणि उत्तरोत्तर दरवर्षी काही ना काही प्रगती चालूच आहे, कमी नाही, उलट वाढती प्रगती झाली. म्हणून कोणत्याच गोष्टीच्या नाही, आणखी वाढतच आहे आणि वाढतच राहणार. आणि गावातील देखील मंडळामध्ये चांगली चांगली मंडळी आहे की ज्यांनी हे स्थान म्हणजे आपलं घरच मानलेलं आहे. अशापैकी आमचे मधुभाऊ आहे, लीलाधर भाऊ आहे, आमचे पूर्वी पांडुभाऊ होते पण ते स्वर्गवासी झाले. आणि ज्यांच्याद्वारा आम्ही या ठिकाणी येत गेलो, असे पहिल्यापासून ज्यांनी सेवा या दौऱ्यासाठी दिलेली आहे, असे आपले काशीनाथ पाटील, यांचं योगदान फार मोठं आहे. आणि त्यामध्ये त्यांचा सगळा परिवार पुढे सेवारत आहे. त्यांचे चिरंजीव, त्यांचे नातू, आईसाहेब वगैरे. आणि गावातील आणखी काही मंडळी आहेत, त्यामध्ये कृष्णपंत आहेत, आमचे सर आहेत, त्याप्रमाणे भाऊ आहेत, आणखी काय आहेत पण मला नाव माहीत नाही. आणि आमचे रामभाऊ होऊन गेले, आपल्या अन्नपूर्णाबाई, गोविंदाभाऊ वगैरे. अन्नपूर्णाबाईचं देखील फार मोठं योगदान आहे. सकाळी त्यांना भेटून आलो मी, आणि तर पांडुभाऊच्या मंडळीला भेटायचं राहून गेलं. तर उद्या जायचे पण करू प्रयत्न. असो, उद्या आमचा कार्यक्रम आहे, तेव्हा जेवढं बोलावं तेवढं थोडं आहे. तेव्हा हे अगदी सोन्यासारखं झालेलं आहे, उत्तम असं झालेलं आहे. तर याला लावून धरणं, आणखी प्रगती करणं हे आपलं सर्वांचं काम आहे. विठ्ठला किंवा गुरुवर्य अतुशिंग बाबाचा आशीर्वाद घेऊन लक्ष्मण बाबांनी अनेक ठिकाणी कार्य केले. त्यांच्या आज्ञाने ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलेला देखील आहे. त्यामध्ये शिवडी गाव आहे, नांदगाव आहे, पुन्हा नाशिक रोड आहे, जळोद आहे, बालदे आहे, अलाने आहे, त्यामध्ये हे चांगदेव आहे, सांगवी आहे. असे अनेक गाव की त्यांनी बाबांच्या आज्ञेने त्या ठिकाणी अगदी उत्तमात उत्तम असा ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी तो ग्रंथ ती पोथीस उत्तम प्रकारे सांगितलेली आहे. आणि उज्ज्वल कार्य त्यांनी जीवनामध्ये केलं. बऱ्याच ठिकाणी त्यांच्या आज्ञेने मंदिर देखील चांगले तयार झाले. त्यांच्या मार्गदर्शनाने बरेच मंदिर झाले. त्यामध्ये शिवडी गावातील राम मंदिर, त्याचप्रमाणे नांदगावातील विठ्ठल मंदिर. मूळ प्रेरणा जरी गुरुवारी नरसिंह बाबाची होती, परंतु कार्यरत लक्ष्मण बाबा होते. अलाने गावाला देखील विठ्ठल मंदिर उत्तम झालं. आपल्या वाडीला देखील उत्तम मंदिर झालं. आणि टेंबेच्या मंदिरामध्ये देखील बाबांचं योगदान चांगलं
आणि मार्गदर्शन होतं. त्या ठिकाणचं कार्य खऱ्या अर्थाने आपले श्रीपती महाराज यांनी मन लावून केलं आणि उत्तम असं ते मंदिर झालं. त्याप्रमाणे वाघळूत हे गाव राहून गेलं. वाघळूला देखील उत्तम असं मंदिर, याला प्रेरणा गुरुवरांची आहे. आणि ते सगळं काही काम श्रीपती महाराज, सुखदेव महाराज यांनी करून घेतलं. आणि आता सध्या देखील सुखदेव महाराजांच्या गावी उत्तम असं मीराबाईचं मंदिर चालू आहे. त्या ठिकाणी मला वाटतं राधाकृष्णाच्या मूर्ती देखील येणार आहेत की परिसरामध्ये एक बिंजोड असं ते मंदिर होणार आहे. पण त्याला आणखी अवधी आहे. तर हे सगळे कार्यक्रम, हे सर्व प्रकारचं कार्य खऱ्या अर्थाने गुरुवारी बाबांचा म्हणजे नक्षी बाबांचा आशीर्वाद घेऊन हे सगळं चाललेलं आहे. त्यात पुन्हा मोठे बाबांचा देखील आशीर्वाद होताच आहे, होताच. याला आपल्याला नकार करता येणार नाही. तेव्हा ही सगळी जवळपासची मंडळी आहे. या ठिकाणी देखील गावकरी मोठं सहकार्य करून ही जागा उपलब्ध करून दिली. जवळजवळ 8 एकर जागा असेल आणि अशा जागेमध्ये बाबांनी कार्य केलं, गावाने त्याला साथ दिली आणि म्हणून गावाचं अभिनंदन. विठ्ठला विठ्ठला. आवर्जून गोष्ट सांगायची राहून गेली की आपल्या मंडळाचे आपलं सचिव सुधाभाऊ पाटील यांचं देखील योगदान फार उत्तम आहे. सध्या ते पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे उपस्थित नाहीत. मी मगाशी त्यांना जाऊन भेटलो. तर त्यांची याबद्दल कळ आणि तळमळ फार उत्तम घेण्यासारखी आहे. पहिल्यापासून ते बाबाशी संलग्न राहिले आणि या सगळ्या कार्यामध्ये त्यांचं योगदान सांगण्याच्या ओघात अशा काही गोष्टी राहून जात असतात. एकच सांगेल, हे गाव चांगदेव आणि हे सगळं गाव चांगलं आहे एवढं म्हणेल. तेव्हा आपण सर्वांच्या समोर आज सेवेसाठी जो निवड केलेला अभंग हा सर्वांच्या परिचित असेल असं मी गृहीत धरतो. लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, सुख वसे तुझे पायी मज ठेवितेची ठाई. रात्री भरपूर वर्णन केलं महाराजांनी लक्ष्मीबाबाच्या कार्याचं. लक्ष्मीबाबाच्या कार्यात ते फार दिवस नव्हते. जेवढे आम्ही होतो तेवढे ते नव्हते. कारण बारीक चिरीक आमचं जीवन त्यांच्या संगतीत गेलेलं आहे. आणि आम्ही 4 जातीचे 4 जण होतो. आमच्या मनामध्ये कधी जातपात आलीच नाही. अनेक वर्षे आम्ही सुखदेव महाराज, तुळशीराम महाराज, मी आणि लक्ष्मीबाबा अनेक वर्षे एकत्रित राहिलो. त्यामध्ये रामकथा, भागवत कथा, बऱ्याच ठिकाणी या कथा झाल्या आणि त्याच समयी हे मंदिर उभा करण्यात आलेलं आहे. सर्वांनी देणगी भरपूर दिली, त्यातून हे मंदिर साकार झालं. तेव्हा बाबांनी चांगल्या प्रकारे आमचा सांभाळ केला. कधीच कोणतं वन त्यांनी भसू दिलं नाही. तरी कुठेही स्वागत करायचं असेल, सत्कार होत असेल, शिवडी गावामध्ये आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलं. आणि शिवडी गावामध्ये आम्ही 4-4 महिने राहिलो. पण आम्हाला मुळातच शिक्षण गुरुवर्य लक्ष्मी बाबांचं, मोठे बाबांचं, वदे बाबांचं होतं की निरपेक्षता फार त्यांच्यामुळे आम्हाला देखील थोडीफार मिळाली. 4 महिने सेवा करून आम्हाला आमचा सत्कार 250 ते 300 रुपये आणि कपडे लत्ते असायचे. बाबा काम म्हणायचे, यांना कुदर द्या, यांना कुदर द्या, माझं नंतर पहा. म्हणजे एवढी भावना बाबांची. बाबांनी कधी आपल्याला पुढे केलं नाही, आम्हाला पुढे करायचं.
म्हणजे एवढं उच्च प्रतीचं त्यांचं मन होतं. आणि कधी आमच्यामध्ये भांडण तंटा नाही, काही नाही, काही नाही. 4 जातीची चाल, एक लेवा पाटील, एक गुंजारी, एक राजपूत, एक मराठा पाटील. पण कधीच आमच्या मनामध्ये हा भेद शिवला नाही. आणि कुठेही गेलं तर बाबांची आज्ञा असायची आणि प्रत्येकाने आपापलं काम चांगलं करायचं असा त्यांचा आदेश असायचा. माझ्याकडे भजन, ईश्वर महाराजांकडे मृदंग शिकवणे, सुखदेव महाराजांकडे कीर्तन आणि टाळ शिकवणे, मला साथ करणे आणि लक्ष्मी बाबांचं सेवा म्हणजे ज्ञानेश्वरी सांगणे, प्रवचन करणे, अशी सेवा मुळात बाबाने आम्हाला वाटली. आणि ती सगळी सेवा आम्ही प्रामाणिकपणानेच केली. हो, कोणत्याही सेवेमध्ये आम्ही असं म्हणून असू दिलं नाही. बाबाच्या सांगण्याप्रमाणे आम्ही सगळं जीवन व्यतीत केलं आणि पुढे चालून हे मंदिर साकार झालं. तिथं बरेच काही शिबिर झाले. 5 वर्ष मी सलग आलो. त्यावेळचे जे विद्यार्थी होते ते आता संस्थेत जाऊन पुढे कीर्तनकार झाले. त्यामध्ये भानदास पाटील, लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा पद्मनाभा, सुख वसे तुझे पायी, मद ठेवितेची ठाई. तर या अभंगातून महाराज देवाकडे प्रार्थना करत आहेत, देवाचं स्तवन करत आहेत, उच्च प्रतीचे विशेषण देत आहेत. तेव्हा जीवनामध्ये कोणतीही देवता आकर्षित करण्यासाठी उत्तम साधन म्हणजे प्रार्थना. आणि ती प्रार्थना म्हणजे अशी काही कच्ची मिरची नाही, अगदी कळकळीची तळमळीची प्रार्थना. ज्या आश्रतेने आपल्या डोळ्याला आले पाहिजे अशी साधना अखंड घडली, भावनापूर्वक घडली तर निश्चितपणे आपलं काम होणार म्हणजे होणार. तुकाराम महाराजांचं जीवन तसं आरंभाचं जीवन हे संसारिक खरं, पण काही कारणाने त्यांना संसाराचा वीट आला आणि वीट आल्यानंतर लगेच त्यांनी त्याग केला. बाकी संसार जिजाबाईने केला, बाकी सगळा संसार जिजाबाईने सांभाळून घेतला. मुलाबाळाचं संगोपन, अमुक तमुक सगळं. किंवा 15 दिवसात महाराजांनी साक्षात्कार करून घेतला, देव साध्य झाला. नंतर त्यांनी जगाला सांगितलं की असं मी केलं तसं तुम्ही करा. तेव्हा महाराजांनी वैराग्याच्या ज्ञान प्राप्त केला. प्रत्येक संतांकडे एक एक दैवी गुण प्रबल होता. तसा ज्ञान हा दैवी गुण आहे, हा माऊलीकडे जास्त प्रमाणात. प्रेमसेवा हा देखील दैवी गुण आहे, तो विशेषत्वाने नामदेव महाराजांकडे. शांती हा दैवी गुण देखील फार मोठा आहे
हा विशेषत्वाने नाथ महाराजाकडे होता आणि दैविक आपला वैराग्य हा दैविक गुण आहे हा विशेषत्वाने तुकाराम महाराजाकडे होता. तेव्हा तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये एक विठ्ठल चिंतन होत. त्यांनी आपला आराध्य दैवत एकच मानलं. एक धरलाची एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा महाराजांनी इतर देव धरले नाही. इतर देवाचं नाव घेतलं पण लक्ष त्यांचं सगळं म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा. त्याशिवाय महाराजच्या जीवनामध्ये दुसरं काही चिंतन नसतं. मनाशी बोलताना महाराज त्या देवाचंच बोलले, जनाशी बोलताना देखील महाराज देवाचंच बोलले, किंबहुना सर्वांशी बोलताना महाराज देवाचंच बोलले. मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी, उभा विटेवरी तो पायीन सावळा, उभा विटेवरी तो पायीन सावळा. मनाशी बोलताना देवाचं चिंतन आहे. बरं जनाशी बोलताना काय म्हणतात? ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या गुणा, पंढरीचा मना माझे स्मरा, पंढरीचा मना माझे स्मरा. सर्वांशी बोलताना तुकाराम महाराज देवाचं बोलले, देवाचं बोलले. एका माणसाने विचारलं, महाराज आपलं कसं काही चाललं? आपला परिवार, आपले मुलं बाळ. पण महाराज सांगू लागले, माझ्याकडे असं संसाराचं बोलूच नका. वदो प्रपंचाचे विषय, माझ्याकडे संसाराचं बोलू नका. आता नाही कवे कानी मद देवा विनवानी, बोलण्याचे नाही आता देवा विन काही. काही माणसाला नाही कळत की कोणत्या माणसाकडे कोणत्या शब्दाने बोलावं ते. आम्हाला देखील असे काही प्रसंग प्राप्त होता. प्रवास करताना, कीर्तनाला जाताना आणि काहीतरी विचारत राहतात. एका माणसाने विचारलं, महाराज विचारू का तुम्हाला? म्हटलं विचारा. तर म्हणे, महाराज आडगडम तिडगुडम, एक पाय मोडगुडम तर धापून पडगुडम एवढं सांगण्यामध्ये काम झालं. तर म्हटलं हा विचार कुठंच कानी पडला नाही आणि कोणत्याच ग्रंथातून वाचनात गेला नाही. म्हटलं आमची पूर्णपणे मागात, आपणच उत्तर द्या. तेव्हा तो मनुष्य म्हटला, महाराज याचं उत्तर फार सोपं आहे. याचं उत्तर म्हणजे वावडी, आमच्याकडचा शब्द, तुमच्याकडे वेगळा शब्द असेल. आपण जे धान्य म्हणतो चाहोर, चाहोर का चाहोर, तर त्या चाहोरला आडवी फळी असते. आडगुडम म्हणजे आडवी फळी, तिळगुडम म्हणजे 3 पाय, तिळगुडम म्हणजे 3 पाय. तर त्या 3 पायापैकी एक पाय मोडगुडम धापून पडगुडम, याचं उत्तर म्हणजे चाहोर. विठ्ठला विठ्ठला एकाने असं विचारलं, महाराज की तुम्ही आळंदी क्षेत्रामध्ये राहता? म्हटलं हो. मग एक करा म्हणे, तुम्ही भिंत चालवा. म्हटलं का चालवा? तर म्हणे ज्ञानेश्वर माऊली चालवले म्हणून चालवले. तर त्यांना मी असं म्हटलं, ज्ञानेश्वर महाराजांनी चालवली पण विनाकारण चालवली नाही. काही कारण घडलं, काही प्रसंग आला म्हणून त्यांनी चालवली. तर ज्यावेळेला 1400 वर्षे जीवन जगणारे चांगदेव महाराज
आपल्याकडे आले, काही सामर्थ्य कामी पडलं आणि मग माऊलीच्या भेटीसाठी येऊ लागले. तरी वार्तापुढे कळवले की आपल्या भेटीसाठी चांगदेव महाराज वाघावर बसून येतात. मग माऊलीने असा विचार केला, आपल्या भेटीसाठी जर चांगदेव महाराज वाघावर बसून येतात तर आपण देखील त्यांचं स्वागत करण्यासाठी कशावर तरी बसून गेलं पाहिजे. आणि मग त्या प्रसंगी माऊलीने भिंत चालवली. तेव्हा त्यांना मी असं म्हटलं, एक करा, मी भिंत चालवतो पण एक करा, तुम्ही चांगदेव व्हा, नंतर मी भिंत चालवतो. एकंदर त्याला चांगदेव होता येत नाही, मला भिंत चालवता येत नाही. विचारा, परंतु ज्या काही भक्तीचा स्पर्श असेल, काही ज्ञान असेल, काही वैराग्याच्या गोष्टी असतील, काही प्रेमाच्या गोष्टी असतील, असं अवश्य विचारा. परंतु महाराजांना जी विचारणा केली की ज्याची आवड बिलकुल महाराजांना राहिली नाही, अशा गोष्टीची विचारणा त्या व्यक्तीने महाराजांना केली. त्यावेळेस महाराज म्हणतात, नका मद पासी मद प्रपंचाचे दिशी आता नाही कवेकाने मद देवा बिनवानी. अशा अधिकाराचे तुकाराम महाराज आहेत. तर त्यांना भगवंताकडून आपल्या जीवनाचं सार प्राप्त करायचं आहे. आणि महाराजांना ठाऊक होतं की या जगामध्ये सर्वात सार देवाकडेच आहे, इतराकडे नाही. पण हा भगवान तसं देणार नाही, हा भगवान तसं देणार नाही. तर या भगवंताने आपलं सार आपल्याला प्राप्त करून द्यावं, याकरता त्या भगवंताने आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी तुकाराम महाराज अशा भगवंताला अर्थात पंढरीनाथाला एक नव्हे, दोन नव्हे, तर तीन असे विशेषणे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणावर नवीन अंतराने. तर महाराज होता लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. की देवा आपण सामान्य नाही, आपण सामान्य नाही. अख्ख्या जगाची मातृस्थान असणारी की तिचं नाव लक्ष्मी आहे. तर अशा लक्ष्मीच्या पण कोण आहात? पती आहात की लक्ष्मी वल्लभा. वल्लभ शब्दाचा अर्थ पती असा होतो. आणि पती हा शब्द व्यवहारामध्ये अनेक ठिकाणी येतो, आलेला आहे. राष्ट्रपती, सेनापती, सभापती, छत्रपती, उद्योगपती, करोडपती, लघुपती, महीपती, पृथ्वीपती, पुरापती, उचापती, कलापती, भरपूर पती. तर पुरापती, उचापती हे शब्द सोडा. तर पती शब्दाचा अर्थ मालक, स्वामी असा होतो. परमात्मा हा लक्ष्मीचा पती आहे, लक्ष्मीचा मालक आहे.
त्याकरता महाराज गोंडस शब्दाने बोलतात की भगवान प्रसन्न व्हावे. नेहमीच्या नावाने तुकाराम महाराज देवाशी बोलत नाही, असं नाही म्हणत हे पंढरीनाथा, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, असं नाही की जेणेकरून भगवान आणखी प्रसन्न होतील. असे गोंडस नाव गोंडस विशेषणे देतात. त्यापैकी हे पहिलं विशेषण लक्ष्मी वल्लभा. आता लक्ष्मी कोण, तर लक्ष्मी ही समुद्राची मुलगी आहे. समुद्र मंथनातून लक्ष्मीचा जन्म झाला. प्राचीन काळामध्ये मोठी घटना घडून गेली की दुर्वासाचा शाप इंद्राला लागला गेला. काही इंद्र चुकला, त्यातून दुर्वास महाराजांनी त्या इंद्राला शापित केलं की जा म्हणे तू उन्मत्त झालास, माझा अनादर केलास. म्हणजे वास्तविक पाहता इंद्राने त्यांना दुर्वास ऋषीने इंद्राला हार अर्पण केला. तर दिव्य फुलाचा हार होता. इंद्राने थोडा काही काळ तरी काही वेळ ठेवायचा, पण लगेच त्यांच्या देखत देखत काढून लगेच हत्तीचे सोंडे देण्यात आले. शेवटी तो प्रकार पाहिला, पण तो बोलून चालून हत्तीच होता. त्याने डायरेक्ट पायाखाली घेतला, त्याचा नाश केला. हराचा नाश केला. दुर्वासांना अपमान वाटला, राग आला. रागाच्या भरात शाप लागला आणि तो शाप डायरेक्ट अंमलातच आला. आमच्याकडे एक मोठे संत झाले, संत बामणभाऊ महाराज. ते शापादेखील होते. त्यांना वाचा सिद्धी प्राप्त होती. शाप दिला की लगेच लागायचा, म्हणजे ती वाचा सिद्धी होती. तशी वाचा सिद्धी दुर्वास महाराजांना होती. शाप दिला तेव्हा इंद्राची सगळी संपत्ती समुद्रात गडप झाली, बुडून गेली. शेवटी स्वर्गातले सर्व देव खिन्न झाले, उदास झाले, दुःखी झाले आणि भगवान विष्णूकडे शरण गेले की देवा, जेणेकरून आमची संपत्ती आम्हाला मिळेल असा मार्ग सांगा. मग भगवंतांनी त्यांना मार्गदर्शन केलं की तुम्हाला समुद्र मंथन करावं लागेल. तर ते मंथन करण्यासाठी मेरू पर्वताची अरवी करा, वासुकी सर्पाचा दोर करा आणि दैत्य लोकांचं सहकार्य घ्या. त्याप्रमाणे देव आरंभाला दैत्याकडे गेले की बाबांनो, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आपली संपत्ती समुद्रामध्ये बुडून गेली, तर ती संपत्ती तुम्हाला काही आम्हाला काही. त्यांना आमिष दाखवलं. शेवटी ती तयार झाले. सर्वजण एकत्रित आले. एक शक्ती सर्वांनी पर्वत उचलला. मेरू पर्वत, मंदार पर्वत नाही का, समुद्रामध्ये टाकला. कसा टाकला त्यांचं त्यांनाच ठाऊक. आणि मग त्याला वासुकीचा दोर लावला. वासुकी म्हणजे साप आहे, मोठा साप आहे, सर्प. वासुकीचा दोर लावला. एका बाजूला दैत्य झाले, दुसऱ्या बाजूला देव झाले. जसं आपण दयाचं मंथन करतो ना, मंथोने नवनिता दयाचं मंथन केल्यानंतर जसं लोणी बाहेर पडत असतो, त्याप्रमाणे एक एक रत्न बाहेर पडू लागलं. असे बरेच रत्न, त्याची संख्या 14 आहे. 14 रत्न बाहेर पडले.
समुद्र मंथनातून. तर त्याच्याबद्दल एक असा श्लोक आहे, मला देखील म्हणू लागेल कारण काही वेळेला मला जमत नाही. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा गाव काम दुधा सुरेश्वर गजो ब्रह्मादि देवांगन अश्व सप्तमुखी विशंभरी धनु शंखो मृतनु चामुदे रत्नार्य चतुर्दशं प्रतिदिनं पूजा सदा मंगल शुभमंगल. आता पुढचं घेऊ नका. तर या श्लोकामध्ये 14 रत्नांचा विचार आला, 14 रत्नांचे नाव आले. त्यापैकी लक्ष्मी नावाचं रत्न हे भगवंताने घेतलेलं आहे. विठ्ठला विठ्ठल. भगवंताने एकच रत्न काय, 4 का 5 रत्न भगवंतानेच घेतले. त्यामध्ये हे लक्ष्मी नावाचं रत्न आहे. तर ज्यावेळी लक्ष्मी बाहेर आली, समुद्र मंथनातून ती बाहेर आली, दिव्य तिचा प्रकाश पडला, सर्व जगाच्या नजरा तिच्याकडेच लागल्या. अशी कोण देवता, अशी कोण देवता जगात, अशी देवता आपण पाहिलीच नाही. तिचं कौतुक सर्वांनाच वाटलं, कारण त्या ठिकाणी अनेक प्रकारचे देव होते, अनेक राजे, ऋषी मुनी, अमुक तमुक सर्व अगदी आश्चर्यचकित झाले. नंतर त्या लक्ष्मीने आपल्या हाती दिव्य फुलाची माळ धारण केली आणि सर्वांना निहाळू लागली. आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनाला शोभेल साधेल असा पती कोण, असं चिंतन ती करू लागली. कारण नवरी मुलगी म्हटलं तर त्याला काय वाटतं की ज्याच्याशी लग्न आपल्याला करायचं तो रूपाने सुंदर असावा. त्या मुलीचं आईचं मत काय, नवरीच्या मुलीच्या आईचं मत हेच की आपला जावई धनसंपन्न असावा, पैसा पाणी भरपूर असावा. आणि मुलीच्या वडिलांना काय वाटतं, आपला जावई हुशार, 4 चौघामध्ये बसणारा उठणारा, चतुर असावा, ज्ञानी असावा, त्याचं नाव असावं, कीर्ती असावी. झालं. भावबंद जे लोक असतात त्यांचं मत काय की त्यांचं आपलं जुळतं होतंय का, गुणमिलन होतंय का, गुणमिलन होतंय का, गुण चांगले उतरतात का, वगैरे वगैरे, माणसं चांगले आहेत का वगैरे. आणि इतर जे तुमच्या सारखे लग्नाला गेले असतात ना, ते काय म्हणतात की नवरी कशी असो, तो नवराही कसा असो, पण जेवणाचा भेद काय, जेवणाचा भेद काय. कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति विष्ठान्न मित्रे जना. विठ्ठल विठ्ठल. तर लक्ष्मीला पाहिल्यानंतर सर्वांनी समंजसपणाने रांग धरली, लाईन लावली. कशी लावली त्यांचं त्यांना ठाऊक. नंतर लय गर्दी, फार गर्दी, भयंकर गर्दी, पण रांग धरली हे देवाच्या मनात असेल. तर त्याच रांगेमध्ये भगवान शंकरही आले. का आले, पण आले. त्यांचं रूप पाहिलं, बरं वाटलं. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रम सदा वसंतम हृदयारविंदे भवानी सहितं. भगवान फार सुंदर होते, फार सुंदर होते. पण बाकी वेश त्यांचा पसंत झाला नाही. गळारुंड माळ खापर हस्त, गळ्यामध्ये मुंडक्याच्या माळा, मेलेली माणसं त्यांची जी मुंडकी, त्या मुंडक्याच्या माळा कोण थांबेल तिथं, कसं रूप चांगलं वाटेल. आणखी काही वेश लक्ष्मीला पसंत झाला नाही. भगवान शंकराचाही त्याग केला, पुढे सरकल्या. कारण लक्ष्मी जशी जवळ येईल, प्रत्येक जण काय करायचा, आपापली मान पुढे करायचा. मध्ये लक्ष्मीला जड जाऊ नये, आपापली मान पुढे करायचा. पण बरेच मान पुढे करून मान मिळत नसतो. हा सगळा दैवाचा खेळ असतो. तर
पुढे त्याच रांगेमध्ये भगवान विष्णू परमात्मा होते. पण तिथं गेल्यानंतर मात्र ती आकर्षित झाली आणि त्या ठिकाणी स्थिर झाली. लक्ष्मी स्थिर झाली. रूप पाहता रोजनी, रूप पाहता रोजनी, सुख झाले ओ सदानी, सुख झाले ओ सदानी. तिथं सगळं काही पुरेपूर लक्ष्मीला बरं वाटलं. तिथं कोणतं चुकणं दिसलं नाही. बरं का समजून म्हणा. आणि जसं कोण तिथं काय म्हणत, कोण तिथं काय म्हणत, तसं भगवंताच्या ठिकाणी लक्ष्मीला सगळं बरं वाटलं आणि माळा घालण्याचा प्रयत्नही केला. पण भगवंताने तिचा अभेद केला की हे लक्ष्मी, तुला जरी वाटत असेल पण मला काय तुझं बरं वाटत नाही, तू बाजूला होणे, मला माळा न टाकणे. तर देव असं का, सगळं जग माझी अपेक्षा करते, सर्वांनी माझी अपेक्षा केली पण मी कोणालाच भरलं नाही. सर्वांचा त्याग केला आणि आपली पसंती मी केली. मला का भरत नाही, तर म्हणे तू गर्विष्ठ आहेस. मी तुझा अभ्यास केला, तू फार गर्विष्ठ, तुला वाटतं की माझ्यासारखं रूप आणतो, माझ्यासारखं वैभव आणतो, तर मला गर्व चालत नाही. बाकी चालतं पण मला गर्विष्ठ माणसं अजिबात आवडत नाही. मग मी गर्वरहित होते. लक्ष्मी सांगू लागली, गर्वरहित होते. तेव्हा भगवान म्हटले ठीक, असं जर असेल जीवन तर मी स्वीकार करणार, परंतु माझी देखील एक अट आहे की मी जरी तुझा स्वीकार केला तर तुला तुझा अधिकार माझ्या पूर्ण अंगावर राहणार नाही, पूर्ण अंगावर तुझा अधिकार चालणार नाही. तुला फक्त माझ्या पायाचीच सेवा मिळेल. आणि मग भगवंताचे जे पाय आहे ते कोणाच्या हातात, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, तर लक्ष्मी वल्लभा देवा. आपण कोण सामान्य नाही, आपण लक्ष्मीचे पत्नी हात, मालक हात, स्वामी हात. हे पहिलं विशेषण भगवंताला दिलेलं. बरं, दुसरं विशेषण कोणता, वेळ बराच होऊ लागला. दीनानाथा, भगवान हा सगळं दिनांचा नाथ आहे. आणि या ठिकाणी जो नाथ शब्द आला तो शक्तिवाचक शब्द आहे. तर ज्याच्याकडे कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम शक्ती, अर्थात सगळ्या प्रकारच्या शक्ती ज्याच्याकडे नैसर्गिक प्राप्त असतील तो खरा जगामध्ये नाथ. विठ्ठल हा एकाचा नाथ नाही, तो जगाचा नाथ आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय
न शब्दाने गायलेलं आहे. कुठं कुठं साधू संत भगवंताला सांगतात, काय म्हणतात, अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, कोणी बांधू या मनापाश, चर गीते गालो, चर गीते गालो, चर गीते गालो, चर गीते गालो. तर कुठं साधू संत देवाला देनाची माऊली शब्द ठेवतात. नामदेव महाराजचा प्रमाण देनाची माऊली देनाची माऊली आज म्या देखियली, कटे ठेवून आकर उभी राहे कशावर, उभी राहे भेटे. तर अशा प्रकारे महाराज म्हणतात की देवा आपण सामान्य नाही, आपण सकळ देनांचे नाथ आहात. देनानाथा असं विशेषण आहे. दुसरं विशेषण महाराजांनी पांडुरंगाला दिलेलं आहे. आणि आणखी तिसरं विशेषण ते फार ठिकाणी लेखन, काही ठिकाणी मंत्र आलेलं आहे. पद्मनाभ श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दना अनंत घना अविनाशा. तरी देवाला केलेली प्रार्थना आहे. ओम शांताकार भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. विठ्ठल सर्व खुश होतात. माणसं तर सोडा, पण हा पक्वाच. याचं काम केलं तर तो देखील आपलं काम सांगत. याचं काम म्हणजे त्याचं खाद्य त्याला दिलं तर मृदंग मुखालय पेन करोती मधुर ध्वनी. त्याचं खाद्य म्हणजे कणिक आहे. कणिक त्याला जर उत्तम प्रकारे लावली, मळून तोडून लावली तर सुंदर प्रकार आवाज देतो, आपल्याला गोड आवाज देतो, मधुर आवाज देतो. तसं कोणताही माणूस असो त्याला देव देखील अपवाद नाही. नाव आवडत असतं, नाव आवडतं. आणि नाव होईल असं माणसाने राहावं लागतं. आपलं नाव होईल असं माणसाने राहावं लागतं. काही माणसाला नाव ठेवायची फार सवय. ज्याचं नाव ठेवतो
त्याचं नाव जात नाही, त्याचं नाव चांगलं होतं आणि आपलंच नाव जातं, असं बऱ्याच ठिकाणी होतं. भगवंताच्या प्राप्तीला तो मोठा अडसर आहे, मोठा धक्का आहे. कोणता? मोठ सुख कोणालाही नाव ठेवायचं, असे बरेच माणसं आहेत, त्यांना त्याशिवाय करमतच आहे. तेव्हा आपलं नाव चांगलं राहावं याकरता आपण जीवन चांगलं जगावं, आपणही चांगलं जगावं, दुसऱ्या देखील चांगलं जगून द्यावं, हा देखील परमार्थच आहे. तेव्हा तीन अशा प्रकारचे नाव ऐकून, तीन अशा प्रकारचे विशेषणे ऐकून भगवान एकदम खुश झाले, आनंदित झाले आणि म्हटले की महाराज, आपण माझं फार मोठं स्तवन केलं, फार मोठी स्तुती केली, फार मोठी प्रार्थना केली, पण एवढ्याचं मूळ तुमचं नेमकं कारण तरी काय? तर त्याचं कारण महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात, सुखावासे तुझे पायी, सुखावासे तुझे पायी, सुखावासे तुझे पायी, सुखावासे तुझे पायी, तर या दुसऱ्या चरणातून महाराज होता, सुख बसे तुझे पायी, मद ठेवितेची ठाई. अर्थात ते सुख मला प्राप्त करून देणे, हे सांगणं तुकाराम महाराजांचं आहे. हा आग्रह तुकाराम महाराजांचा देवाकडे की सुख मला, हे तुमचं आमचं वकिली पत्र आहे. तुकाराम महाराज सुखी होतेच नव्हे, ते प्रत्यक्ष देवच होते. विठ्ठल मद ठेवितेची ठाई. तर देवाकडे सुख आहे आणि जीवाकडे दुःख आहे, म्हणजे संसाराकडे दुःख आहे. किती दुःख संसाराकडे गणित नाही त्याला रे, आणि देवाकडे किती सुख गणित नाही त्याला रे. हो, देवाकडे अपार सुख आहे. आणि याकरता संतांचा आग्रह देखील तुम्हाला सर्वांना हाच आहे. आपुला तू एक देव करुणी घ्या, Thank you.
संसाराकडे दुःख आहे. संसाराकडे किती दुःख महाराज बोलतात ना की ज्या दुःखाला पारावरच नाही. अनेक दुःखे सांगू मी किती सकळ संसाराची स्थिती न साहेबाशा न पोटती भयकापती भरलासे. या संसारामध्ये अनेक दुःख अनेक दुःख अनेक दुःख अनेक दुःख. तर या संसारामध्ये कोणाला कोणतं कोणाला कोणतं कोणाला कोणतं कोणाला कोणतं सर्वांचं दुःख मी सांगू शकत नाही. पण दुःखच नाही असं जीवन जगामध्ये नाही. असं दुःख जगामध्ये एखाद्या माणसाला नसेल फार दुःख तर बिलकुलच नाही दुःख असं मात्र होणार नाही. काहीतरी दुःख असणारच. म्हणून या जीवनामध्ये कोणाला आजाराचं दुःख तर कोणाला शेजाऱ्याचं दुःख, कोणाला चोराचं दुःख तर कोणाला आपल्याच पोराचं दुःख. बरं संसार आपल्या इच्छेप्रमाणे का करत नाही? आपली इच्छा कोणती? सुख मिळावं. संसार देतो काय दुःख, त्याला सुख का देऊ नये? देईल कसं? असणार तर देणार, असेल तर देणार. कारण ज्याच्याकडे जे असतं त्याच्याकडे तेच मिळतं. असेल तर मिळतं, नसेल तर नाही. जसं धरणात असेल तर खाली पाटात येणार, टाकीत असेल तर नळात येणार, आडात असेल तर पवऱ्यात येणार, खिशात असेल तर हातात येणार, कपात असेल तर बसीत येणार. एकंदर वस्तू असेल तर मिळते, नसेल तर नाही. संसारात सुख नाही असं नाही, पण त्याचं प्रमाण फार कमी सांगितले. सुख पाहता जवा पाहे दुःख बरवता सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताने वढे. तर सुखाचा विचार केला संसारामध्ये, सुखाचा विचार केला तर जबा एवढं सुख आणि दुःखाचा विचार केला तर डोंगरा एवढं दुःख. एकंदर या संसारामध्ये सुख म्हणजे किती आहे तर दमडी दक्षिणा आणि दिल्ली प्रदक्षिणा. कळतं काही? दमडी दक्षिणा आणि दिल्ली प्रदक्षिणा म्हणजे सुख फारच कमी, दुःखच फार. जगामध्ये सुखस्थान सुखसागर भगवान आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज अग्रहाने बोलतात की सुख वसे तुझ्याकडेच खरंच सुख आहे. तुका म्हणे काही न मागे आणि Thank you.
म्हणतात की सुख वसे तुझे पाय मज जय विद्येची ठाई. तर सुखाच्या महाराज होता मी जी माझी वासना प्रकट केली देवा ती अगदी अल्पशी आहे, थोडी आहे, कमी आहे. पण देवा तुझा जर विचार केला तर तो कोण आहे बरं? अभंगातील तिसरे चरण. माझी अल्पाई वासना, माझी अल्पाई वासना, माझी अल्पाई वासना, माझी अल्पाई माझी अल्पही वासना तो उदारांचा रामा. अभंगातील तिसरे चरण आहे. तर महाराज म्हणतात की देवा माझी वासना फार कमी आहे, पण तुझा विचार केला तर तू कोण आहेस की तुला जगामध्ये तोड नाही जोड नाही. तुझ्यासारखा तूच असं तुझं जीवन आहे. तर वासना शब्दाला थोडक्यात चिंता. मुळात सर्वांना देह वासना, मुळात सर्वांना
देहवासना. आणि या देहवासनेच्या अंतर्गत आणखी काही वासना असतात. त्यामध्ये आरोग्य वासना, आयुष्य वासना, सौंदर्य वासना. प्रत्येकाला वाटतं सुंदर दिसावं. याकरता माणसं जरी नैसर्गिक सौंदर्य नसेल तर बरेच काही प्रयत्न करतात. काळं गोरं करून अमुक करून आणि सुंदर दिसण्याचा प्रयत्न बरेच लोक करत असतात. किंवा सौंदर्य वासना. सौंदर्य वासना ही सर्वांना असते. आरोग्य वासना ही सर्वांना असते. आपल्याला बिलकुल एकही रोग नसावा, कारण रोग कोणालाच आवडत नाही. हा का रोग काही रोगी आवडे दरिद्र दरिद्रिया. पण जसं आपलं दैव असेल, मागचं कर्म असेल, त्याप्रमाणे या गोष्टी आल्याशिवाय राहत नाही. आरोग्य वासना सर्वांना असते. आणि आयुष्य वासना. प्रत्येकाला वाटतं आयुष्य फारच असावं, आपण लवकर न मरावं, आपण लवकर न मरावं, अनेक वर्ष जगावं. तर मरण शब्द शक्यतो कोणालाच आवडत नाही, पण मरण मात्र आल्याशिवाय राहत आले. आगा मरहा बोलून साहती, आगा मरहा बोलून साहती. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, मरण शब्द कोणाला आवडतच नाही. जर भांडण लागलं आणि समोरचा माणूस जर म्हणला तू मर, तू मर, तर एवढा याला राग येतो की तो म्हणतो तू मर, तुझा बाप मर, तुझी आई मर, तुझा भाऊ मर, तुझी बहीण मर, तुझी बायको मर, तुझं बरोबर तुझं घरदार मर. म्हणजे मरण शब्द कोणाला आवडत नाही, पण मरण आल्याशिवाय राहत नाही. कोणाला सत्ता वासना असते. प्रत्येकाला वाटतं काहीतरी सत्ता असावी. माणसाला वाटतं की आपण पुढारी व्हावं, पण पुढाऱ्यासारखं करत नाही. पण सेवा तरी चांगली करावी, सेवा तरी चांगली करावी. आपलं जीवन जे आपल्या वाटेला जे कर्म आलं ते प्रामाणिकपणे माणसाने, प्रत्येक माणसाने, माझं जीवन असं वाटतं, तुमचं जीवन प्रामाणिकपणाने ते कर्म करावं. शक्यतो आपला परिसर स्वच्छ ठेवावा, पवित्र ठेवावा. आपण ज्या घरात राहतो ते घर पवित्र स्वच्छ असावं, निर्मळ असावं, पवित्र असावं. तर ज्या घरामध्ये पावित्र्य असतं, निर्मळपणा असतो, स्वच्छता, त्या घरात लक्ष्मी राहते, आपण होऊन राहते. म्हणून घराची काळ अंगण सांगतो. त्याचं अंगणच असेल तर घर कसं. अंगणातच केर कचऱ्याचं घरात राहायचं. अंगण चांगलं ठेवा, घर स्वच्छ ठेवा, तुमच्या घराला लक्ष्मी सोडणारच नाही. ठळा विठ्ठल. माझी अल्प ही वासना, तो उदाहरणचा रामा. वासना अनेक प्रकारच्या, परंतु महाराजाकडे इतर कोणत्याच वासना नव्हत्या. का म्हणे पाया पायसी येईलायशी वासना, का म्हणे अवघी आवरली वासना, आवरली वासना. आता नारायण औषधी औषधी, हे आता नारायण. महाराजांच्या जीवनामध्ये दुसरी वासना नव्हतीच. तर महाराज बोलतात, माझी अल्पही वासना, तो उदाहरण करा. खूप उदाहरणचा राजा आहे देवा. तुला या बाबतीमध्ये जगात तोड नाही, तोड नाही. तुझ्यासारखं कोण आहे? उदाहरण होणे अशी कीर्ती चराचरी, चराचरामध्ये तुझी कीर्ती आहे आणि मग भगवान उदाहरण आहे. तसं आपण देखील काहीतरी उदारता करावी. माणसाकडे काही गोष्टी ठरावी असणं गरजेचं आहे. माणसाकडे काहीतरी कर्तृत्व असावं, काहीतरी नेतृत्व असावं. कर्तृत्व नाही, नेतृत्व नाही, नुसतं भक्तृत्वच काय कामाचं. काय नुसतं लोक खातच राहतात, पण बिलकुल काही करतच नाही.
का फार महत्वाची आहे. नका फार करू पण थोडं तरी केलं पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात की तुकामाने फार थोडा तरी फार नका फार करू पण थोडा तरी उपकार करा. नुसतं खातच राहता, थोडा तरी उपकार केला पाहिजे. कोणत्या ना कोणत्या अंगाने उपकार करावा. तेव्हा भगवंतासारखा कोण आहे? भगवंतासारखा भगवानच आहे. उदारता भगवंताकडे आहे, दातृत्व भगवंताकडे आहे, सगळ्या गोष्टी भगवंताकडे आहेत. नेतृत्व आहे, दातृत्व आहे, कर्तृत्व आहे आणि तुमच्या आमच्याकडे भोगतृत्व आहे. कारण दातृत्व म्हणजे ज्याची देण्याची भावना उच्च प्रतीची असते त्याचं दातृत्व मोठं असतं. मागचा विचार न करता जो आपलं देतच राहतो. काही माणसं जगामध्ये घेतच राहतात आणि काही माणसं जगामध्ये देतच राहतात. काही घेतही नाही, देतही नाही. काही घेतातही आणि देतातही. हे बरं माणसाने घ्यावं, द्यावं. भरपूर घ्यावं पण थोडं तरी द्यावं. काही बिलकुल देत नाही. जसं ऐकल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय घडत नाही, तसं दिल्याशिवाय मिळत नाही. मग देण्याची सवय ठेवा. दानात धन वर्धते असं संस्कृत वाक्य आहे. दानात धन वर्धते. दान केल्याने, पण ते चांगल्या ठिकाणी केल्याने, वाईट ठिकाणी केले नाही. चांगल्या ठिकाणी केलेलं दान आहे त्याची वाढ होतच असते. दान देताना चांगल्या ठिकाणी द्या, वांगल्या ठिकाणी नको. चांगल्या ठिकाणी केलेलं दान कधीच वायाला जात नाही आणि वांगल्या ठिकाणी केलेलं दान कधीच उपयोगाला पडत नाही. आणि शिवाय ते दान नम्रतेने द्या, अहंकाराने देऊ नका. अहंकाराने लक्ष्मी बाबा सांगत असत, दान करो गरीबी से बाबा, दान करो गरीबी से बाबा, मगरूर से धोखा है, तू कहेगा मैं दाता हूँ, माल कहाँ से लाया है. नम्रतेने दान करा, त्याला फार मोठं फळ असतं, त्याला फार मोठं पुण्य असतं. आणि म्हणून माणसाने पुण्य करत जावं, पुण्यच करत चला. पुण्यच आपल्याला पुढे चालून सुख देणार असतं. पाप केलं तर दुःख मिळतं, पुण्य केलं तर सुख मिळतं. याकरता माणसाने दान धर्म करावा, मानपान ठेवावा, थोडा मोठ्याचा मान सन्मान करावा, सेवा करावी, आईवडिलांची सेवा करावी, साधू संतांची संगती धरावी, देवाची भगवान परमात्म्याची भक्ती करावी. असं जीवन जर असेल त्या जीवनात कोणतंच सोनं पडणार नाही. माझी अल्पही वासना तुक उदाहरण ताराना, सुख वसे तुझे पाय मद ठेवी त्याची काय. का म्हणे भोगे किडा केली धाव वेगे, सुख वसे तुझे पाय मद ठेवी त्याची काय. ज्ञानेश्वर